न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, BBS न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत। पाहूयात आताच्या चालू घडामोडी। पहिली बातमी नाशिकहून। 4 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल। प्लॉट विक्री करताना माहिती पत्रकार दाखवलेल्या सोयी सुविधा न पुरवल्याने तसेच कॉपस फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने 4 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय डाक सेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अभिजित वानखेडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे। विनोद मदनलाल तलवार, चंद्रा विनोद तलवार, सुनील देवी सहाय गुप्ता, कविता सुनील गुप्ता असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचं नाव आहे। हे सर्व मुंबईत राहणारे आहेत। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। 13 मे 2013 ते 20 जून 2024 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचं वानखेडे यांनी तक्रारीत म्हटलंय। ते कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून काम पाहतात। त्यांच्यासह एकूण 163 प्लॉट धारकांनी 2013 ते 2024 या कालावधीत मेंबर्स कर्मा व कर्मा रिअल्टी गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये भागीदार असलेल्या संशयित चौघांकडून प्लॉट खरेदी केली। त्यावेळी या 163 जणांकडून सबंधित संशयितांनी कॉपस फंड म्हणून 2,26,40,400 रुपये घेतले, परंतु ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही। याशिवाय प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात दर्शविण्यात आलेल्या काही सोयी सुविधा न पुरविता कॉपस फंडातील 2.25 कोटींहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरिता वापरून वानखेडे व अन्य प्लॉट धारकांची फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। काटेगल्ली येथील कर्मा गॅलेक्सी या ठिकाणी रहिवासी अभिजित धनंजय वानखेडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्मा गॅलेक्सीचे जे विकासक आहेत विनोद तलवार आणि त्यांचे असोसिएट यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 163 फ्लॅटधारक यांच्याकडनं कॉर्पस फंडाच्या नावाखाली त्यांनी एकूण 2,26,40,000 एवढी रक्कम घेतली। 3 वर्षानंतर ही सदरची रक्कम त्यांनी संपल्याचे जाहीर करून फ्लॅटधारकांना त्यांच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स त्यांनी स्वतः करण्यास सांगितलं। तसेच फ्लॅट विकतेवेळी त्यांना जे अम्युनिटीज ज्या त्यांनी सांगितल्या होत्या किंवा ज्या जागा किंवा ज्या सोयीसुविधा पुरवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं होतं ते त्यांनी आश्वासन पूर्ण केलेले नाही। म्हणून अभिजित वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद तलवार आणि त्यांचे असोसिएट यांच्या विरोधात भद्रकाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुढील बातमी छत्रपती संभाजीनगरहून। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा जाळून रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या तब्बल 410 कोटी रुपयांचा निधी परस्पर वळवल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र चांगलाच आक्रमक झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील सामाजिक न्याय विभागासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने निदर्शनं करण्यात आली। परस्पर निधी वळवल्यामुळे SC/ST विद्यार्थ्यांचे मोठ्या नुकसान झालं आहे। अर्थमंत्री अजित पवार हे जाणीवपूर्वक दलित समाजावर अन्याय करतात, त्यामुळे त्यांचा पुतळा जाळून आम्ही निषेध केला होता। येत्या 7 दिवसात लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केलेली 410 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाला परत करावा, अन्यथा आम्ही या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहोत,
राजू साबळे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र म्हणाले. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग समाज कल्याण या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आलेली आहे. कारण की 2 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जो सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटीचा जो निधी आहे, हा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी त्यांनी वळवण्यात आलेला आहे. यामध्ये कुठलीही त्यांनी संमती घेतली नाही. एक प्रकारची ते हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवत आहे आणि वागत आहे. तर अनेक वर्षानुवर्ष अजित पवार हे सातत्याने मागासवर्गीय समाजावर अन्य अत्याचार, आर्थिक अत्याचार असे करतच आलेले आहे. म्हणून या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दहन केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर अजितदादा पवार यांनी जर आपला पायंडा जर बदलला नाही तर त्यांना गोरगरीब जनता सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी या ठिकाणी शहराच्या वतीने आम्ही सांगत आहे. आणि दुसरा विषय असा की जो निधी हा तो वर्ग लाडक्या बहिणीसाठी जो केलेला आहे, यामुळे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलंच आहे. SC ST जे विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित झालेले आहेत, स्वधार योजनेचा त्यापासून वंचित झालेले आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी शिक्षणापासून यांना वंचित ठेवण्याचं काम अजित पवार यांनी केलेलं आहे. तर त्यांना आम्हाला एकच विनंती करायची की लवकरात लवकर तो निधी परत सामाजिक न्याय विभागाकडे वळवण्यात यावा. अन्यथा कोर्टाच्या माध्यमातून आम्ही न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि 7 दिवसामध्ये त्यांनी निधी जर परत नाही केला तर आम्ही कोर्टात जाणार आहोत. राजूभाई साबळे, Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी जळगावहून. पीक विम्यातील बँकांच्या चुकांना बँकच जबाबदार. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीक विम्यामध्ये बँकांच्या चुका आढळल्यास त्यासाठी बँकच जबाबदार असेल. यात राहिलेल्या जळगाव जिल्ह्यात सुमारे 3.5 ते 4 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केले. प्रमाणे कलेक्टर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या ज्या काही सगळ्या योजना आहेत त्या ज्या अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने राबवल्या आहे, लोकांपर्यंत सगळ्या शासकीय योजनेचा लाभ दिलेला आहे, अशा अधिकाऱ्यांची निवड करून आज आपल्या जिल्हा आपल्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आमच्या वतीने आज सगळ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की अधिकारी चांगलं काम करत असतील तर नक्कीच प्रशासनाच्या वतीने पण त्यांचा सत्कार झाला पाहिजे की जेणेकरून अजून ते कॉन्फिडन्सने चांगलं काम करू शकतील, इतर लोकांना प्रेरणा देऊ शकतील. कारण की जोपर्यंत अधिकारी पूर्ण उत्साहाने काम करत नाहीत तोपर्यंत योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोचत नाही किंवा पोचताना बऱ्याचशा अडचणी येतात. आणि म्हणून जशी आमची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेपर्यंत पोचायचं, त्यांच्यासाठी काम करायचं, तशीच जबाबदारी आज प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांची पण आहे. आणि मला असं वाटतं की आज जळगाव जिल्हा त्याच्यामध्ये पुढे येताना दिसतोय. आपण जसं बघितलं की DPTCचा पण पैसा आपला सगळा खर्च झालेला आहे, म्हणजे चांगला एक रेकॉर्ड आपण इथं मिळवलेला आहे. बाकीच्या सगळ्या योजनांमध्ये आपला जिल्हा पुढे हळूहळू जाऊ लागला आहे, लोकांपर्यंत योजना पोहोचू लागलेला आहे. म्हणून आज सगळ्या अधिकाऱ्यांचं त्यांचं अभिनंदन केलेलं आहे, त्यांचा सत्कार केलेला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी जळगावहून. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी पक्षात प्रवेश करत आहे, मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजित पवार,
गटात जाण्याबाबत बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, आपल्या स्वार्थासाठी प्रत्येक जण पक्षात प्रवेश करत आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचे उदाहरण आहे. सौ चूहे खाके बिल्ली अभी तक को हज को जा रही है, अशा पद्धतीचे काम चाललंय. जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. तर आपला सन्मान महसूल असेल, ग्रामविकास असेल, पाणी पुरवठा असेल, MSCB असेल, आरोग्य असेल, बांधकाम असेल, अन्य तथ्य वन विभाग असेल, जिथे जिथे चांगल्या अधिकाऱ्यांनी काम केले त्याच्यामुळे जळगाव जिल्हा हा टॉपर आला. आपण महाराष्ट्रामध्ये 3 नंबरला आहे आणि DPTCमध्ये पैसे खर्च करण्यामध्ये 1 नंबरला आहे. त्यामुळे या सगळ्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं होतं म्हणून आपण परंपरा ही कायम ठेवली आहे. महाराष्ट्रात आपला सन्मान झाला. मुख्यमंत्र्यांच्या हातचे आपल्या कलेक्टरांचा आणि COचा सत्कार झाला आणि DPTCमध्ये सुद्धा आपण पुण्याच्या पुढे निघालो. याचा अर्थच हा होतो की अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचं जर सख्य नातं असलं तर आपण जिल्ह्याचे पैसे रुपया खर्च करू शकतो. ते आपण या ठिकाणी सिद्ध केलं होतं. मागच्या वर्षी फक्त 3 रुपये खर्च होऊ शकले नव्हते. यावर्षी आपण 1ही रुपया शिल्लक ठेवलेला नाही आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी आपलं काम चांगलं केलं आहे त्यांच्याही पाठीवर थाप दिली पाहिजे. त्यामुळे कलेक्टरांनी हा कार्यक्रम नियोजित केलेला होता. त्यामुळे आम्ही मंत्री रक्षाताई, आपले खासदार साहेब, आपले आमदार साहेब सगळे उपस्थित होतो आणि त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे. बहुत शरद पवार गटाचे लोक आता अजित पवार गटाच्या वाटेवर जायला पाहायला मिळालेले आहे. मोठ्या संख्येने तिकडे वाटचाल चाललेली आहे. हे बघा, काही तर आपल्या स्वार्थाकरता जाते. त्या जळगाव जिल्ह्याचं उदाहरण आहे. सो चुवे खाके बिल्ली अभी हज को जारी आहे. तशा पद्धतीचं काम चाललं आहे. भाऊ, शरद पवारांनी आता वक्तव्य केलं आहे की सुप्रिया सुळे आणि अजित पवार मिळून एकच विचाराचे 2 राष्ट्रवादीचे पक्ष आहेत, एकच विचारात येऊ शकतात, महायुतीमध्ये एकत्रित होऊ शकतात वाटतंय. तो त्यांचा विषय आहे, तो माझा विषय नाही आहे. तो अशी संकेत मिळत आहे की सुप्रिया सुळे कदाचित NDAमध्ये येण्याचे संकेत मिळत आहे, त्याची चर्चा चालू आहे कालपासून. मला त्याच्यातलं काही माहीत नाही. आता शेवटी निवड हे लोकप्रतिनिधी आहे. कोण कुठे काय जाईल हे गॅरंटी आहे. हां, त्यामुळे आपण काय सांगावं, ज्याचे त्याचे विचार आहे. ठीक आहे. जय Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नवी मुंबईहून. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू, मात्र ग्राहकांची पाठ. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे. सध्या पश्चिम बंगालमधून बॉम्बे लिची बाजारात येत आहे. दररोज सुमारे 500 ते 700 पेट्या लिचीची आवक होत आहे. एका पेटीत 8 ते 9 किलो वजनाचे सुमारे 500 लिचीचे तुकडे असतात. एका बॉक्सची किंमत अंदाजे 1600 ते 1800 रुपये. किरकोळ बाजारात लिची 250 ते 300 रुपये प्रति किलोने विकली जाते. जास्त किमतीमुळे ग्राहक सध्या लिचीची खरेदी कमी करतायत. कोलकात्याहून विमानाने अनेक व्यापारी APMC मार्केटमध्ये लिची घेऊन आले. त्याचे सर्व सामान विकले जात नसल्याने तो आता निराश होतोय. कोलकात्याहून 254 पेट्या लिची आणणारे श्रीवास्तव बिराजदार म्हणाले की आतापर्यंत फक्त 50 पेट्या विकल्या गेल्यात. संपूर्ण दिवस उलटून गेला पण ग्राहक सापडत नाही. येत्या काळात आवक वाढण्याची अपेक्षा आहे. पुरवठा वाढला की किमतीही कमी होतील. किमती कमी झाल्यानंतर विक्री वाढेल. सध्या लिचीमध्ये गोडवा नाही, ज्यासाठी लोकांना लिची आवडते. आता येणाऱ्या लिचीमध्ये थोडासा आंबटपणा आहे. बिहारमधून लिचीची आवक 20 मे नंतर सुरू होईल. पश्चिम बंगालपेक्षा चव चांगली असल्याने बिहारमधून लिचीला सर्वाधिक मागणी आहे. फिलहाल अभी तो 1 हफ्ते से शुरू है और चल रहा है और माल आ रहा है. आज आया 284 पेटी, तो आने वाले समय में और भी बढ़ेगा. अभी रेट्स क्या है लीची के? लीची के रेट्स अभी तो चल रहा है 2000, 1800, 1700, 1600 भी बिक रहा है. हाँ, क्योंकि इधर कस्टमर नहीं है ना, ग्राहक नहीं है. अभी क्या करें, जब ग्राहक आएगा तो भी तो माल बिकेगा. माल कहाँ से आ रहा है? कलकत्ता से. वो नदिया, कृष्णनगर मालूम है? कलकत्ता, नदिया, कृष्णनगर, मुर्शिदाबाद, अभी बर्धमान, कालिया चौक, उधर से माल है. कैसी डिमांड है बेच रहे हैं? अभी तक तो नहीं है, क्योंकि फिलहाल शुरू हुआ है. अभी तक तो नहीं है, तो आने वाले समय में बढ़ेगा. क्या लग रहा है? नमो बुद्धाय, जय भीम, डियर धम्मा फ्रेंड्स.
On occasion of this Buddha Purnima, we are going to perform first time in Nashik city as a Pava Live. This international cultural music concert is organized by People's Media Network. 11 मई 2025 को इवनिंग में नासिक के कर्मवीर दादा साहेब गायकवाड़ ऑडिटोरियम में ये शो होने जा रहा है. इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ पीस एंड कंपैशन. तो ये सिर्फ कोई संगीत का शो नहीं है, इट्स अबाउट स्पिरिचुअल जर्नी ऑफ दिस फिलॉसफी. हम मेडिटेशन म्यूज़िक के माध्यम से मैत्री, करुणा और शांति महसूस करेंगे. सो इफ़ यू आर लुकिंग फॉर इनर पीस, if you believe on Buddhist philosophy of wisdom and compassion, then this is for you. तो आइए इस ग्लोबल पीस इनिशिएटिव का हिस्सा बनिए, अपने साथ औरों को भी लाइए to be the part of this musical journey and to celebrate this Buddha Purnima, not just with devotion but with deeper understanding and connection of our Buddhist culture. So don't forget this date, 11th May, Nashik city. Namo Buddhaya, Jai Bhim. पुढील बातमी सिंधुदुर्गहून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभाटा सेनेचा आका विनायक राऊत की वैभव नाईक. नितेश राणे शक्तीपीठ महामार्गाबद्दल बोलले. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात आम्ही प्रत्येक गावाला भेट देणार आणि ग्रामस्थांशी चर्चा करणार आहोत. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू न करण्याचा संबंधित प्रशासनाला नारायण राणे यांनी स्पष्ट सूचना दिल्यात. आम्हाला विकास हवाय, प्रत्येकाला विश्वासात घेऊन काम करणार, कुणीही बाधित होणार नाही असा पर्यायी महामार्ग शोधण्याच्या संबंधित प्रशासनाला सूचना दिल्यात. या शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार पातळीवर सुद्धा कोणते काही निश्चित झालेले नाहीये. हायवेचं काम 98% पूर्ण झालंय. चिपी विमानतळाचंही नाईट लँडिंगचे काम सुरू आहे. विरोधकांनी जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम करू नये. वातावरण खराब झाल्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. विरोधकांच्या सूचना असतील तर त्यांनी त्या माझ्याकडे मांडाव्यात. कासारडे मायनिंग बद्दल बोलले. कासारडे मायनिंग संदर्भात ग्रामस्थ आमच्या सोबत आहे. मायनिंग संदर्भात तक्रारी असतील आमच्याकडे तक्रार करा. कारवाईची भूमिका प्रशासनाची राहील. जिल्ह्यातील मायनिंग, अंमली पदार्थ विरोधात कोणतीही तक्रार असेल त्या गोष्टीला जिल्ह्यात थारा नाही. तुम्ही पुरावे द्या. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी माझी. पुरावे त्या अधिकाऱ्याला घरी पाठवायची जबाबदारी माझी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार पारदर्शक आहे. कुणाचीही गय करणार नाही. तुम्हाला कोणाचे राजकीय हिशोब चुकते करायचे आहेत ते करा, मात्र जिल्ह्याची बदनामी करू नका. आका शोधण्याची मोहीम चालवली आहे. किती आका काढलाय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभाटा सेनेचा आका विनायक राऊत की वैभव नाईक याचं उत्तर द्यावं. जिल्ह्यामध्ये महामार्गासंदर्भात बैठक झाली ग्रामस्थांची, काय नेमकी भूमिका? आताच सकाळी सन्मान्य खासदार राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मागणीनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित होतो, जिल्हाधिकारी उपस्थित होते, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते आणि शक्तीपीठचा महामार्ग आहे त्याच्या निगडीत असलेले सगळेच अधिकारी आणि त्या सगळ्या गावातून ज्या ज्या गावातून ते शक्तीपीठ जातो त्याचे गावाचे प्रतिनिधी म्हणून सगळे आमची बैठक झाली. अधिकाऱ्यांनी नेमकं शक्तीपीठ कसे होणार, कुठून होणार, काय काय बाधित होत आहे, कुठल्या मार्गावरून जाते, हे सगळेचे सगळं प्रेझेंटेशनच राणे साहेबांना आणि आम्हा लोकांना दिलेलं आहे. राणे साहेबांनी सगळं ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या जणांचा असा निर्णय झालेला आहे की जे काही गावं आहेत त्याच्यातून शक्तीपीठ जाणार, त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून, पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत. त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणे साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्यांशी बोललेलं आहे. शेवटी आम्हाला विकास हवाय, विकासाचा विरोध आम्ही कोणच करत नाहीये. आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात. त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवाय, पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होत आहे, पर्यायी मार्ग आम्ही 2-3 शोधायला सांगितलेला आहे. जसं आज आम्हाला एक मार्ग दाखवला तर आम्ही त्यांना बोललो की अजून 2-3 पर्यायी मार्गाचं प्रेझेंटेशन आम्हाला द्या, जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधित होत नाहीये, असाही मार्ग आम्हा लोकांना असेल तर सुचवा.
अशा विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे. अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाहीये. सगळ्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी नागपूरहून. सायरन वाजला आणि नागपूर विमानतळ एकाच वेळी खाली करण्यात आलं. नागपूर विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमानतळाबाहेर नेण्यात आलं. नागपूर विमानतळावर घेण्यात आली मॉक ड्रिल. सायरन वाजताच सर्व कर्मचारी बाहेर. लाहोर विमानतळाजवळ स्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण यंत्रणा अलर्टवर. हल्ला झाल्यावर काय काळजी घ्यायची याबाबत CISF कडून मार्गदर्शन. विमानतळावर सायरन वाजवल्यानंतर आता असलेले सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. आज के दिन का केवल यही पर्पस था, सारे लोग तैयार हैं, जो लोग बाहर जाए. प्लान ये है कि लगभग बिल्डिंग से 100-150 मीटर की दूरी पे आप सबको आ जाना है. पॉइंट क्लियर है सबको? इसमें सारे सुपरवाइजर्स और सारे स्टाफ का स्पेशल रोल है. बात का ध्यान रखिए कि जब इस तरह सारे बसता है पूरा स्पेशली लेकर के इस बात को बात करना है. आप सभी को समझ में आ गया किस प्रकार की देश की सिचुएशन सब चल रही है. बहुत पोजिशन है तो कभी भी कोई दुर्घटना जैसे लाहौर एयरपोर्ट पर 3 धमाके हुए, तो उन सारी सिचुएशंस को देखते हुए आज हमारे नागपुर एयरपोर्ट की सुरक्षा हम सभी लोगों के हाथों में है. ये नहीं है कि सुरक्षा एजेंसी CISF के हाथ में ही हमारी सुरक्षा है. यदि कोई भी ऐसी गतिविधियां, ऐसा कोई अनआइडेंटिफाइड व्यक्ति, सस्पेक्टेड व्यक्ति इधर आसपास भटकता है, उसकी एक्टिविटीज में कुछ ऐसा सस्पेक्ट. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी जळगावहून. राज ठाकरे जातील ना अतिरेक्यांना शोधायला. मंत्री गुलाबराव पाटील यांचा टोला. पाकिस्तानवर एअर स्ट्राईक झालाय. भारत हा योद्ध्यांचा देश आहे. प्रत्येक भारतीयाला याचा गर्वच वाटेल असं कार्य पंतप्रधान मोदी यांनी केलंय. तुम्ही याच्या देशावर आक्रमण करायला आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, हे यातून सिद्ध झालंय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मुदतीत होतील का? काल परवाच याची घोषणा झाली. मात्र आता सध्या सर्जिकल स्ट्राईक सुरू आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे प्राथमिकता आहे देश आणि शेतकरी महत्व आहे. निवडणुका काय होतच राहतील. राज ठाकरे म्हणाले ते जातील. राज ठाकरेंना टोला लगवण्यात आलाय. जातील ना अतिरेक्यांना शोधायला. युद्ध हे उत्तर नाहीये, अतिरेक्यांना शोधा असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. याच प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील राज ठाकरे यांना मिश्किल टोला लावत आहेत. सगळ्यात सर्जिकल स्ट्राईक जोरामध्ये चाललेला आहे. काय प्रतिक्रिया तुमची? आपल्या महिला सुद्धा त्यामध्ये समोर आल्याचं पाहायला मिळते की ज्यांनी पराक्रम गाजवलेला आहे. भारत हा या ठिकाणी योद्ध्यांचा देश आहे आणि त्यामुळे ज्या ठिकाणी गरज होती त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे कार्य केलेलं आहे, जे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे साहजिक प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशा पद्धतीचं चित्र पुऱ्या भारतीयामध्ये आहे. आणि देशाने या ठिकाणी हे सिद्ध केलेलं आहे की तुम्ही आमच्यावर कोणतेही आक्रमण कराल तर आमचा देश त्याला प्रत्युत्तर देऊ शकतो, हे आज सिद्ध झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्यात याव्या असं सांगितलं जातंय. किती तयारी सरकारची आणि मुदतीत होतील काय निवडणूक? हे बघा, अजून काल परवाच याची घोषणा झालेली आहे. त्यात हे सर्जिकल स्ट्राईक चालू आहे, ही वादळी वारा सुरू आहे. तर सगळ्यात प्राथमिक आता आमचा देश आणि शेतकरी हे महत्वाचं आहे. निवडणुका होत राहतील. युद्ध पर्यायाने अतिरेक्यांना शोधा असं राज ठाकरे म्हणतात. ते जातील ना, शोधाला जातील. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites.
guide the students from ABCD to great achievements. पुढील बातमी नाशिकहून. चांदवड तालुक्यात भाजपकडून ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव फटाके वाजवून जल्लोषात साजरा. चांदवड तालुका भाजपकडनं भारतीय सैन्य दलाचे शौर्य अभियान ऑपरेशन सिंदूर बद्दल विजयोत्सव साजरा करण्यात आलाय. असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जयच्या घोषणा देत जल्लोष केलाय. पाकिस्तानने वारंवार परमाणु हल्ल्याची दिलेल्या पोकळ धमकीला न जुमानता भारतीय सैन्य दलाने पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेत मृत भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिलाय. या प्रसंगी मंडळ अध्यक्ष मनोज शिंदे, गीताताई झालटे, ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ, वर्धमान पांडे, व्ही चव्हाण, तात्या सुनील शेलार, राजेंद्र गांगुर्डे, सुनील डोंगरवाल, महेंद्र करंगरेज, कैलास गुंजाळ, बाळा पाडवी, देवा पाटील, संतोष क्षत्रिय, महेश खंदारे, मुकेश आहेर, विशाल ललवाणी, विठ्ठल आवारे, बापू सोमवंशी, पिंटू भोईटे, विजय धाकराव, प्रवीण ठाकरे, संजय चौबे, गणेश ठाकरे, संतोष ढोमसे, विशाल ठाकरे, आप्पा गांगुर्डे, शंकरराव आहेर, बापू शिंदे, प्रदीप वानखेडे, सुनील ढोके, गोकुळ वाघ, बबन दरेकर, आत्माराम खताळ आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज शिंदे व गीता झालटे यांनी अधिक माहिती दिली आहे. त्याची उंची कमी आहे, तात्या पुढे 15 दिवसापूर्वी आपल्या जम्मू या भागामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे जो हल्ला केला त्यामध्ये आज आपले काही भारतीय नागरिकांना प्राण गमावे लागले होते. त्याचाच बदला म्हणून आज आपले देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने 7 तारखेला पाकिस्तानमध्ये जाऊन तो एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मोठ्या प्रमाणात असलेले अड्डे उद्ध्वस्त केले. त्या सिंदूर या ऑपरेशननं खरं ज्या आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमावे लागले होते त्यांना खरं श्रद्धांजली या माध्यमातून मिळाली आहे. आणि भविष्यात जगाला हा पण संदेश दिला की कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम भारत देश हा खपवून घेणार नाही आणि त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याचाच एक उदाहरण म्हणून हे सिंदूर ऑपरेशन हे सुरू आहे. यामुळे पूर्ण दहशतवाद्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला भारतीय म्हणून एक आम्हाला अभिमान वाटतो. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. पुढील बातमी मुंबईहून. कुर्ला पश्चिम मधील वाहतूक गड कार्यालयाचं प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक नेते हाजी अरफात शेख यांच्याकडून वाहतूक गड कार्यालय कुर्ला पश्चिम या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. या कार्यालयात उद्घाटनासाठी मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार चित्रा वाघ यांची उपस्थिती होती. तसेच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या हस्ते या वाहतूक गड कार्यालयाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमात दहीहंडीचे 5 मनोरे रचत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेला फलक मिरवण्यात आला. भाजप रवींद्र चव्हाण म्हणाले, गेली वर्षानुवर्ष वाहतूक सेना म्हणून एक चांगले काम मुंबई आणि महाराष्ट्रात उभं केलंय. त्यांनी आज वाहतूक गड उभा केला. नव्या टेक्नॉलॉजीला त्यांनी प्रत्येकांना मदत कशी करता येईल या अनुषंगाने हे तयार केलं आहे. रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं. खर तर आपल्याला माहिती आहे की गेली वर्षानुवर्ष वाहतूक सेना म्हणून एक चांगलं काम हे पूर्णच्या पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. आणि वाहतूक गड म्हणून त्यांनी एक नव्याने हे कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पूर्णच्या पूर्ण
म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीने प्रत्येक ड्रायव्हर्स असतील किंवा त्यांच्याबरोबर जोडले गेलेल्या प्रत्येक सदस्याला मदत कशी होईल या दृष्टिकोनातून काही उपक्रम हे तयार केलेले आहेत. त्यांनी स्वतःचं कॉल सेंटर त्या निमित्ताने तयार केलेलं आहे. सर्व उपक्रमांना त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी मी असेल, चित्राताई आणि त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व या भागातील आमदार असतील, नगरसेवक सगळेजण आज त्यासाठी आलो. सर, भाजप नेहमी विरोधात टीका करतात की धन्यवाद. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले. अशाच बातम्यांसाठी पाहत राहा PBS न्यूज नेटवर्क.